राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्याक्षावगमं धर्म्यं सुसुखम कर्तुम व्ययम. 2. राजविद्या सर्व विद्यांचा राजा, सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ. राजगुह्यम सर्व गोपनीय ज्ञानाचा राजा, सर्व गुह्य ज्ञानामध्ये श्रेष्ठ. पवित्रम अत्यंत पवित्र. इदम हे. उत्तमम दिव्य. प्रत्यक्ष अनुभवाने. अवगमम जाणता येणारे. अर्धम्य अवगमम जाणता येणारे. धर्म्यम धर्म. सुसुखम अत्यंत सुखकारक. कर्तुम आचरण्यास. अव्ययम अविनाशी. सर्व गोपनीय ज्ञानांत अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. तात्पर्य: भगवद्गीतेच्या या अध्यायाला राजविद्या सर्व विद्यांचा राजा असे म्हणण्यात आले आहे, कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांताचे आणि तत्वज्ञानाचे सार आहे. गौतम, कणाद, कपिल, याज्ञवल्क्य, शांडिल्य, वैश्वानर आणि वेदांत सूत्रांचे रचनाकार वेदव्यास हे भारतातील प्रमुख तत्ववेत्ते आहेत. म्हणून तत्वज्ञानाच्या किंवा दिव्य ज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही. आता भगवंत सांगतात की हा 9वा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानांचा राजा आणि निरनिराळ्या तत्वज्ञानाच्या व वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे सार आहे. हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे, कारण गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातील भेद जाणणे होय. आणि या सर्व गुह्य ज्ञानाची परिणिती भक्तीमध्ये होते. सामान्यतः लोकांना या गुह्य ज्ञानाचे शिक्षण नसते. त्यांचे शिक्षण बाह्यकारी ज्ञानापुरते मर्यादित असते. सामान्य शिक्षणासंबंधी सांगावयाचे झाल्यास त्यामध्ये राजकारण, समाजशास्त्र, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र, तांत्रिक शिक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या विभागांचा समावेश असतो. पूर्ण जगभर ज्ञानाचे अनेक विभाग आहेत आणि अनेक मोठमोठी विद्यालयेही आहेत. परंतु दुर्दैवाने आत्मतत्वाचे विज्ञान शिकविण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय नाही. तरीही आत्मा हा शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आत्म्याच्या उपस्थितीशिवाय शरीराच्या अस्तित्वाला मुळीच अर्थ नाही. असे असूनही आत्म्याला महत्त्व न देता शारीरिक गरजा भागविण्याला लोक अधिक महत्त्व देतात. भगवद्गीतेमध्ये विशेष करून 2ऱ्या अध्यायापासून आत्म्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. सर्वप्रथम भगवंत म्हणतात की हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा हा अव्यय आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. जीवात्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि त्याचे स्वरूप हे अव्यय, अविनाशी आणि शाश्वत आहे. केवळ हे जाणणे म्हणजे गुह्य ज्ञान होय. तथापि इतक्यावरून आत्म्याचे निश्चयात्मक ज्ञान होत नाही. कधी कधी लोकांची अशी समजूत असते की आत्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि शरीराचा जेव्हा नाश होतो किंवा आत्मा शरीरातून मुक्त होतो तेव्हा आत्मा शून्यावस्थेत राहतो आणि मग निराकार होतो. परंतु ही वस्तुस्थिती नाही. या देहामध्ये इतका क्रियाशील असणारा आत्मा देहामधून मुक्त झाल्यावर निष्क्रिय कसा होऊ शकेल? तो सदैव क्रियाशील असतो. जर तो नित्य असेल तर तो नित्य क्रियाशीलही असला पाहिजे. आणि त्याच्या आध्यात्मिक जगतातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे. म्हणून जीवात्म्यांच्या या क्रियांना राजविद्या अर्थात परम गोपनीय ज्ञान म्हणून संबोधण्यात आले आहे. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या सर्व क्रिया होत. पद्मपुराणात मनुष्याच्या पापकर्मांचे विश्लेषण करण्यात आले आहे आणि ही पापकर्मे म्हणजे पापामागून पाप केल्याची फळेच असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. हे जे सकाम कर्म करण्यात मग्न झाले आहेत ते पापकर्माच्या विविध अवस्थांमध्ये गुंतले जातात. उदाहरणार्थ जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा ताबडतोब
झाडाची वाढ होत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागतो. सर्वप्रथम हे एक कोंब फुटलेले लहान रोप असते. त्यानंतर त्याला वृक्षाचा आकार येतो. मग त्याला फुले आणि फळे लागतात. जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेले लोक त्या फुलाफळांचा उपभोग घेतात. त्याचप्रमाणे मनुष्य पापकर्म करतो आणि बीजाप्रमाणेच पापकर्मेही फलद्रूप होतात. त्याकरिता काही काळ जावा लागतो. फलकर्मांच्या निरनिराळ्या अवस्था असतात. मनुष्याने पापकर्मे थांबविली असतील आणि त्या पापकर्मांची फळे भोगणे शिल्लक असू शकते. काही पापे बीज रूपामध्ये असतात तर काही पापे पूर्वीच फलद्रूप झालेली असतात व दुःख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो. 7व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याने आपल्या पापकर्मांचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्म परायण झाला आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त होतो. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले असतात. या विधानाला पद्मपुराणात पुष्टी देण्यात आली आहे. अप्रारब्ध फलम पापम कुटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयेत विष्णू भक्ती रतात्म नाम. जे भगवत भक्तीमध्ये युक्त झाले आहेत त्यांची सर्व कर्मफले मग ती फलोन्मुख असोत किंवा बीज रूपामध्ये असोत हळूहळू नष्ट होतात. भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे म्हणून तिला पवित्रम उत्तमम असे म्हणतात. उत्तम म्हणजे दिव्य होय, तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय. तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय. कधी कधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये. ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषांच्या पलीकडे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते. असे सांगितले जाते की भक्तियोगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात. वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवास येतो आणि आम्हालाही याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे अपराध रहित कीर्तन करीत आहे त्याला कीर्तन करतेवेळी दिव्यानंद अनुभवास येतो आणि त्वरितच तो सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होतो. ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात येते. याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो. आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्व शिक्षणावर किंवा पूर्व पात्रतेवर अवलंबून असत नाही. हा मार्ग स्वतःमध्येच इतका पवित्र आहे की केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्यानेच शुद्धीकरण होते. वेदांत सूत्रातही 3.2.26 याचे वर्णन पुढील शब्दांत करण्यात आले आहे. प्रकाशच कर्मण्यभ्यासात भक्तियोग इतका प्रभावी आहे की केवळ भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण नारद मुनींच्या पूर्व जीवनावरून पाहण्यास मिळते. नारद मुनी आपल्या पूर्व जन्मात दासीपुत्र होते. ते अशिक्षित होते तसेच त्यांचा उच्च कुळातही जन्म झाला नव्हता. परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करीत असे तेव्हा ते सुद्धा त्यांची सेवा करीत असत. कधी कधी ते स्वतः भक्तांची सेवा करीत असत. नारद मुनी प्रार्थना करताना म्हणतात की उच्चिष्ट लेपान नु मोदितो द्विजेहे सकृत स्म भुजे तदपास्त किल्बिषः एवं प्रवृत्तस्य विशुद्ध चेतस स्तदधर्म एवात्म रुचिः प्रजायते. श्रीमद भागवताच्या या श्लोकामध्ये 1.5.25 नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव
यांना आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगतात. ते म्हणतात की बाल्यावस्थेत महाभागवंतांची चातुर्मास्यामध्ये सेवा करीत असताना ते त्यांच्याशी निकट सत्संग करीत असत. काही वेळा ऋषीमुनी आपले शेष अन्न पानावरच सोडत असत आणि ती पात्रे धुणाऱ्या बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होई. म्हणून महान भक्तांकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुमती घेत असे आणि मग त्यांच्या अनुमतीने नारद ते शेष अन्न खात असत. यामुळे तो बालक सर्व पापकर्मांतून मुक्त झाला. जसजसे त्या बालकाचे अन्न सेवन केले तसतसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्याचे हृदयही शुद्ध झाले. महान भक्त अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात. नारदांमध्येही त्या अभिरुचीचा हळूहळू विकास झाला. नारद मुनी पुढे सांगतात की तत्रान्वहं कृष्णकथाः प्रगायताम् तत्रान्वहं कृष्णकथाः प्रगायताम् अनुग्रहेणाशृण्वं मनोहराः ताः श्रद्धया मेनुपदं विशृण्वतः प्रियश्रवस्यङ्ग ममाभवद रुचिः. साधूंशी सत्संग केल्याने नारदांनाही भगवंतांच्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्याची गोडी प्राप्त झाली व भक्ती करण्याची दृढ इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रकाशच्च कर्मण्यभ्यासात मनुष्य जर भक्तिपूर्ण सेवेमध्ये केवळ निमग्न झाला तर सर्व काही त्याला आपोआपच प्रकट होते आणि प्रकट झालेले सर्व काही तो जाणू शकतो. यालाच प्रत्यक्ष असे म्हटले जाते. धर्म्यम शब्दाचा अर्थ धर्ममार्ग असा आहे. वास्तविकपणे नारद हे दासीपुत्र होते. त्यांना शालेय शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली नव्हती. ते केवळ आपल्या मातेला सहाय्य करीत असत आणि सुदैवाने त्यांची माता ही भक्तांची सेवा करीत असे. भक्तांची सेवा करण्याची संधी नारदांनाही मिळाली आणि केवळ त्यांच्या सत्संगामुळे सर्व धर्मांचे परम लक्ष्य त्यांना प्राप्त झाले. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे स वै पुसाम परो धर्मो यतो भक्ती रथोक्षजे. सर्व धर्माचे परम लक्ष्य म्हणजे भक्ती होय. सामान्यतः धार्मिक लोकांना माहीत नसते की सर्व धर्माची परम संसिद्धी म्हणजे भक्ती योगाची प्राप्ती होय. 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव सामान्यतः आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान हे आवश्यक असते. परंतु नारद कधीच आध्यात्मिक गुरुच्या आश्रमी गेले नाही आणि त्यांना वैदिक सिद्धांताचे शिक्षणही प्राप्त झाले नाही. तरीही त्यांना वेदाध्ययनाचे परम फल प्राप्त झाले. हा मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परमसिद्धी पर्यंत उन्नत होऊ शकतो. हे कसे शक्य आहे? वेदामध्ये या गोष्टीलाही पुष्टी देण्यात आली आहे. आचार्यवान पुरुषो वेद. जो मनुष्य महान आचार्यांच्या सत्संगात आहे तो जरी अशिक्षित असला किंवा त्याने कधीच वेदाध्ययन केले नसले तरी साक्षात्काराकरिता आवश्यक सर्व ज्ञान त्याला होऊ शकते. भक्ती मार्ग हा अत्यंत सुखकारक आहे. सुसुखम का बरे? भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू हे विधी समाविष्ट असतात. म्हणून मनुष्य केवळ भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रमाणित आचार्यांनी दिलेले दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो. केवळ बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो. नंतर तो स्वादिष्ट भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो. कोणत्याही अवस्थेत भक्ती सुखकारक आहे. मनुष्य अत्यंत दारिद्र्यावस्थेतही भक्तियोगाचे आचरण करू शकतो. भगवंत सांगतात की पत्रम पुष्पम फलम तोयम. भक्ताने काहीही अर्पण केले तरी त्याचा स्वीकार करण्यास भगवंत तत्पर असतात. मग ती अर्पित वस्तू कोणतीही असो. जगामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे एखादे फळ, फूल, पान किंवा थोडेसे पाणीही मनुष्य आपल्या सामाजिक दर्जाचा विचार न करता अर्पण करू शकतो आणि या वस्तू जर प्रेमाने अर्पण केलेल्या असल्या तर भगवंत निश्चितच त्याचा स्वीकार करतात. याची इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात. भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या केवळ तुलसीपत्र,
चाखण्याने सनत कुमारांसारखे श्रेष्ठ ऋषी महान भगवत भक्त झाले. म्हणून भक्ती मार्ग हा अत्यंत सुंदर आहे आणि याचे आचरण सुखाने करता येते. भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात. या ठिकाणी असे सांगितले आहे की भक्ती ही शाश्वत आहे. मायावादी दार्शनिकांच्या कल्पनेनुसार हा भक्ती मार्ग नाही. कधी कधी जरी त्यांनी तथाकथित भक्ती मार्गाचा स्वीकार केला तरी त्यांची कल्पना असते की जोपर्यंत ते मुक्त होत नाही तोपर्यंत ते भक्ती मार्गाचे आचरण करतील आणि शेवटी जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा ते परमेश्वराशी एकरूपच होतील. अशा तात्पुरत्या भक्तीला शुद्ध भक्ती मानले जात नाही. वास्तविक भक्ती मुक्तीनंतरही सुरूच राहते. जेव्हा भक्त आध्यात्मिक जगतामध्ये भगवत धामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो. तो भगवंतांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करीत नाही. भगवद्गीतेवरून कळून येईल की मोक्षानंतरच वास्तविक भक्तीचा प्रारंभ होतो. मुक्त झाल्यावर जेव्हा तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याच्या भक्तीचा आरंभ होतो. समहा सर्वेषु भूतेषु मदभक्तीम लभते पराम. कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग किंवा इतर कोणत्याही योगांचे स्वतंत्रपणे आचरण करून कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. या योग पद्धतींद्वारे मनुष्य भक्ती योगाप्रत थोडीफार प्रगती करू शकतो, परंतु भक्ती योगाच्या अवस्थेप्रत आल्याविना भगवंत काय आहेत हे मनुष्याला जाणता येत नाही. श्रीमद भागवतातही सांगण्यात आले आहे की भक्ती योगाचे आचरण करून विशेषतः साक्षात्कारी महात्म्यांकडून श्रीमद भागवताचे किंवा भगवद्गीतेचे श्रवण करून शुद्ध झाल्यावरच कृष्ण तत्व किंवा भगवत तत्व जाणणे शक्य आहे. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः. जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थक गोष्टींपासून चित्तशुद्धी होते तेव्हा भगवंत म्हणजे काय आहेत हे जाणू शकतो. याप्रमाणे कृष्ण भावना भावित भक्ती मार्ग हा सर्व विद्यांचा आणि सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आहे. हा भक्ती योग म्हणजे धर्माचे अत्यंत पवित्र स्वरूप आहे आणि याचे आचरण विना अडचण आनंदाने करता येते. म्हणून याचा स्वीकार केला पाहिजे.